महत्त्वाची बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातून। असर 2024 या सर्व्हेमधून राज्यातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती आता समोर आली आहे। सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता ही घसरलेलीच आहे असं सर्व्हेत म्हटले। 3री ते 5वीच्या 50% विद्यार्थ्यांना पुस्तकही वाचता येत नाहीये। 33 ग्रामीण जिल्ह्यातील 33,746 विद्यार्थ्यांचं असर माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलं। शिक्षणाच्या दर्जात सुधारणा झाली नसल्याचं असर या सर्वेक्षणातून समोर आलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांतने। वेदांत, ही अत्यंत एक धक्कादायक गोष्ट की 3री ते 5वीच्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना साधं पुस्तकही वाचता येत नाहीये। नेमकं या अहवालात काय म्हटलंय? दरवर्षी असरकडनं अशा प्रकारचा सर्वे खास करून ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये करण्यात येतो आणि या वर्षी सुद्धा 33 ग्रामीण जिल्ह्यात हा सर्वे करण्यात आलेला आहे। आणि या सर्वेमध्ये ज्या प्रमुख बाबी समोर येतात ज्यामध्ये 3री ते 5वी म्हणजे सरकारी शाळांमध्ये जे 3री ते 5वीचे विद्यार्थी आहेत त्याच्यातील 50% विद्यार्थ्यांना दुसरीचं जे पाठ्यपुस्तक असतं ते वाचता येत नाहीये। सोबतच राज्यातील ज्या सरकारी शाळा आहेत त्यामध्ये 3री ते 5वीतील 54% विद्यार्थ्यांना वजाबाकी सुद्धा करता येत नाहीये। तर 6वी ते 8वीच्या 30% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाहीये। सोबतच स्मार्टफोन वापरासंदर्भात सुद्धा त्यामध्ये सर्वे करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये साधारणपणे समाज माध्यमांचा वापर करणारे विद्यार्थी 72% आहेत। मात्र त्यांना प्रायव्हसी कशी ठेवायची किंवा पासवर्ड कसा चेंज करायचा आहे याबाबत अद्याप ज्ञान नाहीये। त्यामुळे विविध प्रकारचा सर्वे आहे, मात्र ज्यामध्ये दर्जा अजूनही खालावलेला आहे। गुणवत्ता जी ग्रामीण भागात आणि खास करून सरकारी शाळांमध्ये आहे ती गुणवत्ता अजूनही सुधारलेली दिसत नाहीये। नक्कीच, धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।